संत तुलसीदास. संत तुलसीदास ज्यांना गोस्वामी तुलसीदास म्हणूनही ओळखले जाते. संत तुलसीदास हे एक रामानंदी वैष्णव हिंदू संत आणि कवी होते, जे रामाच्या भक्तीसाठी प्रसिद्ध होते. त्यांनी संस्कृत आणि अवधी भाषेत अनेक लोकप्रिय काव्य लिहिली. रामाच्या जीवनावर आधारित संस्कृत रामायणाचे पुनर्लेखन असलेल्या रामचरितमानस या महाकाव्याचे लेखक म्हणून ते प्रसिद्ध आहेत. तुलसीदासांनी आपले बहुतेक आयुष्य वाराणसी आणि अयोध्या शहरात घालवले. तुलसी घाटाला वाराणसी नाव त्यांनी दिले गेले. त्यांनी वाराणसीमध्ये भगवान हनुमानाला समर्पित संकटमोचन मंदिराची स्थापना केली. ज्या ठिकाणी त्यांना देवतेचे दर्शन होते तेथे ते उभे असल्याचे मानले जाते. तुलसीदासांनी रामलीला नाटके सुरू केली. हे रामायणाचे लोकनाट्य रूपांतर आहे. हिंदी, भारतीय आणि जागतिक साहित्यातील महान कवी म्हणून त्यांची ख्याती आहे. तुलसीदास आणि त्यांच्या कलाकृतीचा भारतातील कला, संस्कृती आणि समाजावर व्यापक प्रभाव आहे आणि स्थानिक भाषा, रामलीला नाटके, हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत, लोकप्रिय संगीत आणि दूरदर्शन मालिका यांमधून त्यांचे कार्य पोहोचवले गेले. तुलसीदासांचा जन्म. संत तुलसीदास यांचा जन्म 1532 उत्तर प्रदेश राजपूर येथे हळशी आणि आत्माराम शुक्ला दुबे यांच्या घरी झाला होता. जन्माच्या वेळी गोस्वामी 5 वर्षाच्या मुलाप्रमाणे निरोगी होते आणि रडण्याऐवजी त्यांनी राम असे उच्चारले. या क्षणी श्रीरामांनी आकाशवाणी केली आणि दैवी मुलाचे नाव रामबोला ठेवले. 12 महिने पोटात राहिल्यानंतर तुलसीदासाचा जन्म झाला. जन्मतः त्याच्या तोंडाला सर्व 32 दात होते. त्यांची तब्येत आणि दिसणे 5 वर्षाच्या मुलासारखे होते. तो रडला नाही अशी आख्यायिका आहे. त्यांच्या जन्माची वेळ पण त्याऐवजी राम उच्चारला. त्याच्या जन्माच्या वेळी घडलेल्या अशुभ घटनांमुळे 4थ्या रात्री त्याला त्याच्या पालकांनी सोडून दिले होते. चुनियाने मुलाला तिच्या हरिपूर गावात नेले आणि 5.5 वर्षे त्याची काळजी घेतली. त्यानंतर तिचा मृत्यू झाला. रामबोला एक गरीब अनाथ म्हणून स्वतःचा उदरनिर्वाह करण्यासाठी सोडण्यात आले आणि भिक्षा मागण्यासाठी घरोघरी भटकले. असे मानले जाते की देवी पार्वतीने ब्राह्मण स्त्रीचे रूप धारण केले आणि दररोज रामबोलाला खाऊ घातले. वयाच्या 6व्या वर्षी रामानंदाच्या मठातील वैष्णव तपस्वी नरहरिदास यांनी रामबोलाला दत्तक घेतले होते. रामबोलाला तुलसीदासाच्या नवीन नावाने विरक्त दीक्षा देण्यात आली. संत तुलसीदास यांचे जीवन. तुलसीदास यांच्या पत्नीचे नाव रत्नावल्ली होते. तुलसीदास यांच्या मुलाचे नाव तारक होते. तुलसीदास आपल्या पत्नीचे उत्कट प्रेमळ होते. एक दिवसही तिच्यापासून विभक्त होणे त्यांना शक्य नव्हते. एके दिवशी त्यांची पत्नी तिच्या पतीला न सांगता वडिलांच्या घरी गेले. जेव्हा तुलसीदासांना हे समजले तेव्हा ते रात्री यमुना नदीच्या पलीकडे पत्नीला भेटण्यासाठी पोहून गेले. तुलसीदास चुकून रात्री तिच्या सासरच्या घरी तिला भेटायला गेला. ह्यामुळे बुद्धिमत्तेमध्ये लाज वाटली. रत्नावल्लीने ह्यासाठी तुलसीदासांना फटकारले आणि टिप्पणी केली की जर तुलसीदास तिच्या रक्ताच्या मांसाप्रमाणे देवाला अर्धा समर्पित असता तर त्याची सुटका झाली असती. ह्या शब्दांनी तुलसीदास मनाला टोचले. तो क्षणभर सुद्धा तेथे थांबला नाही. त्याने घर सोडले आणि तपस्वी झाले. विविध तीर्थस्थळांना भेटी देताना त्यांनी 14 वर्षे घालविली. संन्यासानंतर तुलसीदासांनी आपला बहुतेक वेळ वाराणसी, प्रयाग, अयोध्या आणि चित्रकूट येथे घालवला. परंतु इतर अनेक जवळच्या आणि दूरच्या ठिकाणी भेट दिली. त्यांनी भारतभर अनेक ठिकाणी प्रवास केला. विविध लोकांचा अभ्यास केला. संत आणि साधूंना भेटले आणि ध्यान केले. संत तुलसीदास यांचे कार्य. तुलसीदास यांनी 12 पुस्तके लिहिली. हिंदीतील त्यांचे रामायण म्हणजेच रामचरितमानस हे सर्वात प्रसिद्ध पुस्तक आहे. हे पुस्तक त्यांनी हनुमानाच्या मार्गदर्शनाखाली लिहिले आहे. हे रामायण उत्तर भारतातील प्रत्येक हिंदू घरात मोठ्या श्रद्धेने वाचले जाते आणि त्याची पूजा केली जाते. हे एक प्रेरणादायक पुस्तक आहे. तुलसीदास लिखित विनया पत्रिका हे आणखी एक महत्त्वपूर्ण पुस्तक आहे. संत तुलसीदास यांच्या संदर्भात असलेल्या आख्यायिका. एकदा काही सामंत चोरट्यांनी तुलसीदासाच्या आश्रमात नेले. त्यांनी अंगणात निळ्या रंगाचे रक्षक पाहिले. त्यांच्या हातात धनुष्य आणि बाण ठेवलेले. त्यांनी गेटजवळ पहारा ठेवला. ते जिथे जिथे गेले तिथे तिथे पहारेकरी त्यांच्या मागे गेले. ते घाबरले. सकाळी त्यांनी तुलसीदासांना विचारले, आम्ही तुमच्या निवासस्थानाच्या गेटजवळ एक तरुण रक्षक त्याच्या हातात धनुष्य आणि बाण असलेला पाहिले. हा कोण आहे? तुलसीदास गप्प राहून मनात हसले. त्यांना समजले की श्री राम स्वतः आपल्या वस्तूंच्या संरक्षणासाठी उभा आहे. एक दिवस एक खुनी आला आणि ओरडला, प्रेमापोटी मला भिक्षा द्या, मी खुनी आहे. तुलसीदास यांनी त्याला आपल्या घरी बोलवले आणि श्रींना अर्पण केलेले पवित्र भोजन दिले आणि खुनी शुद्ध झाल्याचे घोषित केले.
वाराणसीच्या ब्राह्मणांनी तुलसीदास यांची निंदा केली आणि म्हणाले, मारेकरींचे पाप कसे मिटवता येईल? आपण त्याच्याबरोबर कसे खाऊ शकता? जर शिवाचा पवित्र बैल नंदी खुनीच्या हातून खायचा तर मग आपण केवळ तेच शुद्ध झाल्याचे मान्य करू. त्यानंतर मारेकरी मंदिरात नेण्यात आला आणि शिवाचा पवित्र बैल ह्यांनी त्याच्या हातून खाल्ले. ब्राह्मणांना लाज वाटली. एकदा तुलसीदास श्रीकृष्णाचे मंदिर पाहण्यासाठी वृंदावनला गेले होते. कृष्णाचा पुतळा पाहून तो म्हणाला, हे तुझ्या सौंदर्याचे मी वर्णन कसे करू? जेव्हा तू धनुष्य आणि बाण आपल्या हातात घेशील तेव्हाच माझे डोके टेकते. रामाच्या रूपात श्रींनी श्रीरामाच्या रूपात धनुष्य बाणांसह प्रकट केले. असे मानले जाते की तुलसीदासाच्या आशीर्वादाने एकदा गरीब स्त्रीचा मृत पती पुन्हा जिवंत केला. तुलसीदास यांनी केलेल्या महान चमत्काराची माहिती दिल्ली येथील मोगल सम्राटास मिळाली. सम्राटाने संताला काही चमत्कार करण्यास सांगितले. तुलसीदास उत्तरले, माझ्याकडे अलौकिक शक्ती नाही, मला फक्त राम नाव माहीत आहे. सम्राटाने तुलसीदास यांना तुरुंगात टाकले आणि म्हणाला, तू मला चमत्कार दाखवला तरच मी तुला सोडतो. त्यानंतर तुळशीने हनुमानास प्रार्थना केली. रामाच्या दरबारात शक्तिशाली माकडांचे असंख्य ताफे दाखल झाले. प्रत्येक घरात आणि सम्राटाच्या हरममध्ये घुसून लोकांना ओरबाडत आणि तटबंदीवरून विटा फेकल्या. सम्राट घाबरला आणि म्हणाला, हे संत, मला माफ करा, मला आता तुझे मोठेपण माहीत आहे. त्याने तुळशीला तुरुंगातून सोडले. संत तुलसीदास यांचे साहित्यिक कार्य. तुलसीदासांनी वाराणसीमध्ये प्रल्हाद घाटावर संस्कृतमध्ये काव्यरचना करण्यास सुरुवात केली. परंपरेनुसार त्यांनी दिवसा रचलेले सर्व श्लोक रात्री गायब होतात. हा प्रकार 8 दिवस रोज घडत होता. 8व्या रात्री शिव, ज्यांचे प्रसिद्ध काशी विश्वनाथ मंदिर वाराणसी येथे आहे, त्यांनी स्वप्नात तुलसीदासांना संस्कृतऐवजी स्थानिक भाषेत कविता लिहिण्याचा आदेश दिला होता असे मानले जाते. तुलसीदास जागे झाले आणि त्यांनी शिव आणि पार्वती यांना आशीर्वाद दिलेले पाहिले. शिवाने तुलसीदासांना अयोध्येला जाऊन अवधीत काव्य रचण्याची आज्ञा केली. विक्रम 1631 मध्ये तुलसीदासांनी रविवारी रामनवमीच्या दिवशी अयोध्येत रामचरितमानस रचण्यास सुरुवात केली. तुलसीदास स्वतः रामचरितमानसमध्ये या तारखेला साक्ष देतात. त्यांनी 2 वर्षे 7 महिने आणि 26 दिवसात महाकाव्य रचले आणि विक्रम 1633 मध्ये विवाह पंचमीच्या दिवशी हे काम पूर्ण केले. संत तुलसीदास यांचे निधन. संत तुलसीदास यांनी वयाच्या 91व्या वर्षी 1680 मध्ये आपले नश्वर शरीर गंगा नदीच्या तीरावर सोडले. वाराणसी येथील गंगा नदीच्या 80 घाटावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तुलसीदासांना महान हिंदू कवी आणि संतांचा दर्जा आहे आणि त्यांनी अनेक साहित्यकृती लिहिल्या आहेत. तुलसीदास हे रामचरितमानसचे लेखक देखील आहेत आणि असे म्हणतात की हनुमानजींनी स्वतः संत तुलसीदासांना रामचरितमानस लिहिण्यास मदत केली होती. हनुमानजींनी त्याच्या रामाच्या जीवनाविषयी सांगितले होते. संत तुलसीदास